ओबीसींच्या आरक्षणासंदर्भात लक्ष्मण हाकेंच्या उपोषणावरून शिष्टमंडळासोबत सरकारची बैठक नुकतीच संपली आहे। या बैठकीत भुजबळ आक्रमक झाले। सगळे सोयऱ्यांवर आलेल्या हरकतींवर सरकारने काय केलं, खोट्या नोंदींवरून कुणबी दाखले दिले जात असल्याचा आरोप भुजबळांनी केलाय। तर हाके आणि जरांगेंमध्येही शाब्दिक चकमक उडाली आहे। पाहूयात। ओबीसींच्या आरक्षणावरून लक्ष्मण हाकेंच्या मागणीसंदर्भात ओबीसी नेत्यांची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईत बैठक झाली। सरकारसोबतच्या बैठकीत शिष्टमंडळाकडून आलेले मंत्री छगन भुजबळ आक्रमक झाले। सगळे सोयऱ्यांवर आलेल्या हरकतींवर सरकारने काय केलं ते सांगा। 8 लाखाहून अधिक हरकती आल्या, त्यापुढे काय झालं? जातीचे खोटे दाखले दिले जात आहेत, त्यावर कारवाई करा। खोट्या नोंदी दाखवून खोटे दाखले दिले जात असतील तर कारवाई करा, दिशाभूल केली जाते आहे। सगळे सोयऱ्यांच्या व्याख्येवर सरकारला पुन्हा निर्णय घ्यावा लागेल। मराठ्यांना आरक्षण देण्यास विरोध नाही, मात्र दुसऱ्यांवर अन्याय नको। सरसकट दाखले दिले तर सगळे मराठा कुणबी होतील, त्यामुळे ओबीसींवर अन्याय होईल। खोटी वंशावळ दाखवून कुणबी दाखले दिले जात आहेत। लक्ष्मण हाकेंची मागणी योग्य, सरकारने विचार करावा। तर पंकजा मुंडेंनी म्हटलंय की ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये, त्याची स्पष्टता सरकारने करावी। दबावाखाली दाखले असल्यास चौकशी करा। तर मुंबईतल्या बैठकीवरून जरांगेंनी मात्र सर्व ओबीसी नेत्यांनाच बजावलं। मराठा समाज आरक्षण ओबीसीतूनच घेणार असा इशारा जरांगेंनी दिला। मी प्रामाणिकपणाने सांगतो, त्यांनी एकत्र यावं। सगळ्या नेत्यांनी ओबीसीचा काही दुखत नाही माझं, त्यांच्या इतका जातीवादी मी नाही। पण नोंदी रद्द करा, ह्या भानगडीत पडायचं नाही। कारण ते आमचा ओरिजिनल जमिनीचा सातबारा असल्यासारखा आहे। तुमचा देव जरी आला तरी तो हिसकून घेऊ शकत नाही। किती ओबीसीचे नेते एक होते, पट्ट्याने मराठ्याला आरक्षणच देतो ओबीसीतून, नाही त्यांना सगळ्याला पाडतो। याने माया वाटोळ केलं समाजाचं, यांना बुडीलच नाही, सोडीतच नाही यांना। प्राध्यापक लक्ष्मण हाके 9 दिवसांपासून उपोषणाला बसले। 9व्या दिवशी सरकारचं शिष्टमंडळ त्यांच्या जालन्याच्या वडीगोद्री गावात उपोषणस्थळी आलं आणि मुख्यमंत्र्यांशी फोनवरून चर्चा झाल्यावर मुंबईत तात्काळ बैठक ठरली। मराठ्यांना आरक्षण देताना ओबीसींच्या आरक्षणाला धक्का कसा लागत नाही हे लिखित द्या, अशी मागणी हाकेंची आहे। तसंच जस्टिस शिंदे कमिटीची स्थापना झाल्यावर ज्या मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या त्या खाडाखोड केलेल्या आहेत असा आरोप हाकेंचा आहे। म्हणजे काय तुम्ही खाडाखोड करून नोंदी तयार करणार का? मी माझं उपोषण सुरू झालं त्या दिवसापासून अर्लियर करेक्शन आत्ता माझ्याकडे पुरावे तुम्हाला दाखवायचं म्हणलं तर पेनानं खोडलेले, नावाच्या पुढं कू, नावाच्या मागं कू। इथल्या सगळ्या स्क्रुटिनी करणाऱ्या अधिकाऱ्यांना, म्हणजे जात पडताळणी अधिकाऱ्यांना आणि जात प्रमाणपत्र इश्यू करणाऱ्या सगळ्या अधिकाऱ्यांना माझे हात जोडून कळकळीची विनंती आहे, या ओबीसीनी आरक्षण संपलं असं समजायचं का? स्वातंत्र्याच्या आधीच्या नोंदीत 1884 कवाचं आहे, तवाचं गॅजेट हे मराठवाड्यातले मराठे ओबीसी आरक्षणात आहेत म्हणून नोंदी सापडत्यात, मराठा कुणबीत हे म्हणून, आणि ते रद्द करा म्हणतात। कळलं का आता सरकार पुरस्कृत आहे का नाही आंदोलन? कळलं का मराठ्यांविषयी किती द्वेष भरलेला यांच्यात? मराठ्यांच्या ओरिजिनल नोंदी आहेत त्या 200 वर्षापूर्वीच्या। मंडल कमिशननं फक्त 14% आरक्षण दिले नियमानं, आणि मंडल कमिशननं दिलेलं सुद्धा रद्द करा, कारण ते कशाच्या आधारावर दिले हे सुद्धा सरकारने आम्हाला सांगा। मराठ्यांच्या ओरिजिनल नोंदी सापडल्यात शेकडो वर्षाच्या, त्या रद्द करा म्हणते ते। बघा मराठ्यांविषयी यांची नियत कशी, आणि हे 70 वर्ष झालं आरक्षण खात्यात, खोटं बोगस आरक्षण, बोगस। तरी मराठा एकदा म्हणला नाही आणखी रद्द करा म्हणून, एकदा मराठा म्हणला नाही यांना का आरक्षण दिला म्हणून। मंडल कमिशनने सर्वे केला का एकदा विचारलं नाही। मंडल कमिशनने इंग्रजाची जनगणना कमवून दिली, आणखीन मराठ्यांनी विचारलं नाही। खाऊ द्या म्हणले, गरीब आहे, लहान भाऊ आहे, आणि आज गरीब मराठ्यांच्या पोराला मिळायला लागलं तर यांचा तळपाय व्हायला लागली अशी। मिस्टर जरांगे, तुम्हाला आरक्षणातलं एक 0.0 सुद्धा नॉलेज नाही। देशाला स्वातंत्र्य मिळून 78 वर्ष पूर्ण झाली, पण मंडल आयोग इम्प्लिमेंट होऊन 27-28 वर्ष झालेत, आणि 70% जावई शोध जरांगे काढला कुणी? म्हणून मी कायम सांगतोय, जरांगे तुमची लायकी नाही माझ्यासमोर बोलायची, तुमच्या सल्लागारांना माझ्यासमोर घेऊन। कारण मंडल आयोग इम्प्लिमेंट 93-94ला झालाय, आणि 70 वर्ष आणली कुठून?
अरे याला शिक्षण द्या पहिलं, याला पॉलिसी शिकवा अगोदर. जरांगेंनी पुन्हा एकदा मंत्री छगन भुजबळांवर टीका करताना राजकीय करिअरमधून उठवतो असा इशाराही दिलाय. विक्रम, आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से. देखिए ये देश हेलो, मैं आ रहा हूँ. और हाँ, भगा कर ले जाऊंगा. सिक्योरिटी! भैया, भाग गए, पकड़ो उनको. हेलो, बोला था ना, भगा कर ले जाऊंगा. विक्रम, एक हिंट तो देते. हिंट. बड़े आराम से. आंदोलन करणारे विरोधकच नाही आहेत. एकाय धनगर बांधवला आणखी आम्ही दुखवलं नाही, एका ओबीसीच्या खालच्या नेत्याला नाही. त्यो चाभरा आहे, त्याने बसले हे सगळं. आणखीन त्याला एक दोन नवीन जोड भेटलेत. ते एवलेवाल्याला 2 जोड भेटलेत. आणखी शाळा करतो. तुला जर राजकीय करिअरमधून नाही उठलं ना तर नाव बदलून ठेवून तू किती पळतो बघतो मी. तो ऐकर छगनराव भुजबळांना आमच्या ओबीसीच्या नेत्यांना टार्गेट करताना म्हणतात की भुजबळ तू सगळं खाल्लंय. या जरांगेंना माझा एक सवाल आहे, राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त करायला जनता तयार आहे ना? तू कोण राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त करणारा? ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. विक्रम, आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से. देखिए ये देश हेलो, मैं आ रहा हूँ. और हाँ, भगा कर ले जाऊंगा. सिक्योरिटी! भैया, भाग गए, पकड़ो उनको. हेलो, बोला था ना, भगा कर ले जाऊंगा. विक्रम, एक हिंट तो देते. हिंट. बड़े आराम से. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.